तुम्हाला माहीत आहे, आपल्या शरीरामध्ये टायनी ऑफ पॉवर हाऊस असतात, जे की आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करून आपलं शरीर चालवण्यासाठी हेल्प करत असतात. तर आता तुम्हाला क्लिक झालंच असेल, की कोण आहे हे मायटोकॉन्ड्रिया? तर कोण आहे? जे की आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करायचं काम करत असतं. यस, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया एवढ्या इझी भाषेत समजावून सांगणार आहे, की तुम्ही ते कधीच विसरणार नाही. हॅलो स्टुडंट, मी आहे वर्षा बारगजे आणि आज आपण पाहणार आहोत मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. तर आपण सर्वप्रथम बघूया मायटोकॉन्ड्रियाची डेफिनेशन. तर काय आहे मायटोकॉन्ड्रियाची डेफिनेशन? मायटोकॉन्ड्रियाची डेफिनेशन आहे, मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर. It's present in eukaryotic cells and responsible for the ATP production. तर काय आहे मायटोकॉन्ड्रिया? मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर हे डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे आणि हे युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे. आणि हे कशाचं काम करतं? ज्यावेळेस आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते त्यावेळेस एनर्जी प्रोडक्शनचं काम करत असतं. तर आपण एक मायटोकॉन्ड्रिया खूप जास्त कुठे असतात त्याचं एक एक्झाम्पल पाहू. तर त्याचं एक्झाम्पल आहे मसल सेल्स. कारण मसल सेल्सला ह्या जास्त बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात, त्यामुळं मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही मसल सेल्समध्ये जास्त प्रेझेंट असते. तर यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर. तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चरमध्ये 4 इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. एक म्हणजे आउटर मेम्ब्रेन, त्यानंतर इनर मेम्ब्रेन, त्यानंतर क्रिस्टे, त्यानंतर मॅट्रिक्स. ओके, तर बघूया आपण आउटर मेम्ब्रेन काय आहे. तर आउटर मेम्ब्रेन हे मायटोकॉन्ड्रियाचं आउटर कवरिंग आहे, जे की प्रोटेक्शनचं काम करत असतं. त्यानंतर इनर मेम्ब्रेन. तर इनर मेम्ब्रेन हे मायटोकॉन्ड्रियाच्या इनर साईडला प्रेझेंट असतं आणि यामध्ये खूप जास्त फोल्डिंग्स असतात आणि त्या फोल्डिंगलाच क्रिस्ते असं म्हणतात. आणि हे क्रिस्ते ज्यावेळेस एनर्जी प्रोडक्शन करायचं आहे त्यावेळेस सरफेस एरिया इन्क्रीज करतात. बघा, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये मायटोकॉन्ड्रियाचे एन्झाईम्स, मायटोकॉन्ड्रियाचा DNA आणि रायबोसोम्स प्रेझेंट असतात. वन थिंग रिमेंबर, ATP इज ऑल्सो कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी. यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन्स. तर मायटोकॉन्ड्रियाचं पहिलं फंक्शन सांगणार आहे मी, की हीट प्रोडक्शन. मायटोकॉन्ड्रिया हे हीट प्रोड्यूस करायचं काम करत असतं. त्यानंतर सेकंड फंक्शन मी सांगणार आहे तुम्हाला, की अपोप्टोसिस. अपोप्टोसिस म्हणजे सेल डेथ. यानंतर मी तुम्हाला तिसरं फंक्शन सांगणार आहे, की मायटोकॉन्ड्रिया हा कॅल्शियम स्टोअर करायचं काम करत असतो. यानंतर मी तुम्हाला लास्ट फंक्शन सांगणार आहे, की मायटोकॉन्ड्रिया फॅटचं आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम करायचं काम करत असतं. तर मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला, की मायटोकॉन्ड्रियाचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, की मसल सेल्स. बघा, ज्यावेळेस आपण एक्झरसाइज करत असतो त्यावेळेस आपल्या मसल सेल्सला जास्त एनर्जीची डिमांड असते, त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया हा जास्त एनर्जी प्रोडक्शनचं काम करत असतो. ओके, यानंतर आपण नेक्स्ट जाणून घ्यावं, की मायटोकॉन्ड्रियाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. तर मी तुम्हाला पहिली फॅक्ट सांगणार आहे, मायटोकॉन्ड्रियाला हा स्वतःचा DNA आणि रायबोसोम्स असतात. त्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट फॅक्ट सांगेल, की मायटोकॉन्ड्रिया हा सेल्फ रेप्लिकेटिव्ह आहे. म्हणजेच ज्यावेळेस ज्या ठिकाणी जास्त एनर्जीची गरज पडणार आहे त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया हा तिथे रेप्लिकेट होतो. तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते, मसल सेल्स आणि हार्ट सेल्स. बघा, मसल्समध्ये एनर्जीची डिमांड जास्त असते म्हणून मसल्समध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या अप्रॉक्सिमेटली 500 एवढी असते आणि हार्ट सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या अप्रॉक्सिमेटली 2000 एवढी असते. का बरं हा डिफरन्स आहे? कारण हार्टला कंटिन्युअसली बीटिंग करावं लागते, त्यामुळं हार्ट मसल्सला जास्त एनर्जीची गरज असते. सो त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त आहे. बघा, मी तुम्हाला एक एक्झामसाठी टिप्स सांगणार आहे. ज्यावेळेस तुम्ही मायटोकॉन्ड्रिया हा क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे, जे मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन्स आहेत ते पॉईंट वाईज मेन्शन करायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित डायग्राम्स ड्रॉ करायचे आहे आणि त्याला लेबलिंग करायचं आहे. यामुळे तुम्हाला परफेक्ट मार्क्स पडण्यासाठी हेल्प होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.